फ्रेंड्स, ही माझी मुलगी खेळत आहे. हे माझं सायंकाळचं रुटीन आहे. मी मुलीसाठी हलवा बनवला होता. तिला खूप आवडतो हलवा. थोडा खाल्ला आहे तिने आणि खूप आवडतो तिला हलवा. हलवा बनवला आणि मग सायंकाळी चवळीची भाजी बनवते. पालेभाज्या काल आणल्या होत्या. हिवाळ्यामध्ये खूप छान पालेभाज्या मिळतात. हे चवळीची भाजी आत्ता बनवते आणि मेथीचे पराठे पण बनवते. ह्या दोन्ही पण भाज्या धुवून ठेवल्या आहे. मेथीचे पराठे पण बनवते. मुलगा खूप दिवसापासून म्हणत आहे मेथीचे पराठे बनव मम्मी म्हणून. आज मी मेथीचे पराठे पण बनवते आणि चवळीची भाजी पण बनवते. काल रविवार बाजार होता आणि थंडीच्या पालेभाज्या पण खूप छान असतात. त्या काल आणल्या आणि मी आता चवळीची भाजी आणि मेथीचे पराठे. सायंकाळचा स्वयंपाक माझा राहील. तिला बघतच भाज्या पण धुवून घेतल्या मी आणि ती तर खेळून राहिली आहे. आता स्वयंपाक मांडते. सायंकाळचा टाईम झाला आणि मी तांदूळ मांडायला घेतले होते. संध्याकाळी फक्त मला भातच मांडायचा होता. सकाळची डाळ होती थोडीफार, त्यामुळे मी भातच मांडायला घेतला. तर संध्याकाळचा स्वयंपाक काही जास्त लागत नसतो. सकाळचं साधं वरण होतं, त्यामुळे मी भातच मांडून घेत होते. तांदूळ कुकर मांडून ठेवून दिला आणि भाज्या पण संध्याकाळच्या थोड्याच लागतात. टिफिनमुळे सकाळी थोड्या जास्त भाज्या कराव्या लागतात. संध्याकाळची भाजी थोडी असली तरी चालून जातं, कारण सकाळचे कसे टिफिन असतात तर भाज्या पण जास्तच लागतात. त्यामुळे कुकर पण मांडून घेतला. मस्त भातच मांडून दिला आणि हिटरवर ठेवून दिलं. आमच्याकडे थंडी पण खूप आहे. थंडीमुळे काही काम करूशा वाटत नाही. की थंडी वाढली आहे की मुलगी पण खेळत होती खाली. तिला बघत स्वयंपाक मांडून घेतला, कारण घरी कोणीच नव्हतं. मिस्टर पण यायचेच होते कामावरून. मुलगा पण खेळायला गेला होता तर यायचाच होता तो पण. त्यामुळे सर्व मुलीला बघतच कामं करावं लागतं. जे मेथीची भाजी धुवून ठेवली ते पण बारीक कापून घ्यायचे होते. पराठ्यासाठी बारीक कापून घेतली. मुलगी पण मागेच करत होती. तिच्या चप्पलमुळे तिच्या पायाला थोडं चावलं, त्यामुळे तिला थोडी जखम झाली होती. तर ती मला सांगत होती की मम्मी बुई झाला. ते अशी माझ्यासोबत बोलत होती. तर मी तिला तेल लावून देते म्हणून असं सांगत होते, कारण नवीन चप्पल तिला चावली, त्याच्यामुळे तिच्या पायाला असे थोडे बारीक फोड आले आहे. भाजी पण कापत होते आणि तिच्यासोबत पण बोलत होते. तिला कसं बोलवत राहिलं म्हणजे ती खेळते आणि मागेच काही नाही काही विचकपणा करत असते माझ्या. चप्पल मेथीचे पराठे खूप छान होतात ना, आणि या दिवसाच्या भाज्या कशा खूप छान मिळतात. थंडीमध्ये पण भाज्या खाण्याची वेगळीच मजा असते, कारण सर्व भाज्या मार्केटमध्ये उपलब्ध असतातच. सर्व भाज्या पालेभाज्या मिळून जातात. त्यामुळे आपण तसं थंडीमध्ये जास्तच पालेभाज्याचा वापर करतो आणि खातो पण. छान स्वच्छ धुवून अशी मी मेथीची भाजी कापून घेतली बारीक पराठ्यांसाठी. आणि आधी मी भाजी बनवून घेते. भिजवायला टाईम होता, आधी मी भाजी करून घेते म्हटलं, कारण चवळीची भाजी
करून घेतली, म्हणजे मग पराठेच गरम गरम टाकायचे असते. त्यामुळे भाजी करायला घेतली होती, कढई ठेवली, त्यामध्ये 3 चम्मच तेल टाकून घेतलं. साधी सिंपलच भाजी करते मी. जास्त काही भाजीमध्ये मी टाकत नाही, पण चवळीच्या भाजीमध्ये मी लाल मिरची टाकते, कारण लाल मिरचीने टेस्ट भाजीची अलग येते आणि खूप छान होते. हिरवी मिरची मी चवळीच्या भाजीमध्ये टाकत नाही, लाल मिरचीच टाकते. तेल गरम व्हायला पण वेळ होता. तेल गरम झालं होतं, त्यामध्ये मी थोडं जिरं टाकून घेतलं पहिले. मुलगी पण खाली खेळत होती. तिकडे साईडला माझं कुकर होत होतं हीटरवर, कारण हीटरवर कसं थोडा वेळ लागतो आणि तेवढी घाई नसते संध्याकाळची, त्यामुळे मी कुकर हीटरवरच ठेवून देते. कांदा 2 कांदे, छान भाजी कारण थोडी होती त्यामुळे मी 2 कांदे घेतले होते, ते बारीक बारीक कापून घेतले. आणि भाजी कशी थोडी मग जास्त होते कांद्यामुळे पण. असा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये. आलं आणि लसूण जिरं टाकलेली पेस्ट होती, मी ते बनवूनच ठेवते आणि ते पण थोडी टाकली. कांदा, मिरची, लाल मिरची, अद्रकची पेस्ट, लसूण जिऱ्याची ते टाकून छान परतून घेतलं कांदा लाल होईपर्यंत. त्यामध्ये मग नंतर थोडं टमाटर घालायचं होतं. असं लालसर कांदा झाला होता, नंतर मी त्यामध्ये टमाटर घालून घेतलं. संध्याकाळची थंडी पण खूप असते, त्यामध्ये 2 लाल मिरची घातले होते, त्यामुळे थोडंच तिखट घातलं मी. 2 चम्मच तिखट टाकलं आणि हळद टाकली, अर्धा चम्मच मीठ टाकलं. झालं एवढंच मी भाजीमध्ये घालते. पालेभाज्यामध्ये जास्त काही टाकत नाही. कोणी मूग डाळ पण वापरतात, पण आम्ही नुसती अशीच करते. कोणत्याही पालेभाज्या असो, मेथी, चवळी, मी नुसती अशीच करते, छान लागते अशी पण. नंतर मी भाजी टाकून घेतली. एकच जोडी घेतली होती मी, संध्याकाळच्या टाईममध्ये होऊन जाते. छान अशी टाकून वाफेवर होऊ द्यायची. भाजी पण खूप लवकर होते. वाफेवर छान शिजू दिली. कुकर पण झालं होतं माझं आणि भाजी पण झाली होती. आता मला फक्त पराठे बनवायचे होते. मेथीचे पराठे असल्यामुळे मी पोळ्या काही आज बनवणार नव्हते, खाऊन घेतात. सुक्या भाज्याला झाकायचं नसतं, कारण वाफेमुळे ते अशी गिली होते, त्यामुळे मी झाकलेली नव्हती. भाजी पण झाली होती. नंतर मी पराठे बनवून घेतले होते आणि जेवण पण झालं होतं. गरम गरम पराठे खाऊन घेतले, जेवण करून घेतलं. नंतर
संध्याकाळची थंडी खूप आहे. मुलगी काही लवकर झोपत नाही. तिला मी स्वेटर सॉक्स हे लावून देत होते. तिला खूप मजा येत होती कॅमेरासमोर. ती मला कॅमेराजवळ जाऊ दे म्हणत होती. खूप जिद्दी आहे. तसं पकडू नाही ती संध्याकाळचं असं काही लावू पण देत नाही. तिला थंडी लागते की नाही लागत माहीत नाही. तिला जबरदस्तीनं असं स्वेटर सॉक्स असं लावून द्यावं लागतं, कारण खूप थंडी आहे आणि ती पांघरून पण झोपत नाही. त्यामुळे कसं लहान मुलाची काळजी घ्यावी लागते थंडीच्या दिवसामध्ये. टोपरं पण ती डोक्यावर ठेवत नाही. जबरदस्तीनं तिला हे सर्व लावून द्यावं लागते. लहान मुलांना कसं थंडीमुळे सर्दी खोकला हे होतच असतं. तिचं पण झालं होतं आणि माझं पण. संध्याकाळचं मी आपलं जे आपल्याला लावायचं असतं मॉइश्चरायझर ते पण लावून घेतलं आणि स्वेटर मी पण लावून घेतलं, कारण थंडी खूप आहे. ती कॅमेऱ्यासमोर खेळत होती. तिला मज्जा येत होती खूप. व्हिडिओज काढू देत नाही. समोर असते कॅमेऱ्याच्या. तिला ओढलं तर रडते. झोपत पण नाही लवकर. 10 वाजले तरी तिला काही झोप येत नाही. जेव्हा तिला झोप येते तेव्हाच झोपते ती. नुसती खेळत बसते, विचकपणा करत असते नुसती. सर्व सायंकाळचं आवरून घेतलं होतं. कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत जावा. आता झोपते.